माझा सांगायचा मुद्दा एवढाच होता की हे बघा, हे कित्येक दिवसापासून खोदून ठेवलेलं आहे हे इथे माटुंगा सर्कलला. आणि इकडनं शाळेची मुलं येतात जातात आणि ते डस्ट धूळ उडते आणि उन्हाळ्याचे दिवस आहे, लोकांना आजार होतात. तर ह्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे, माहीत नाही काय करता येईल. तर आणि इथे बघा, हे फुटपाथवर सगळी दुकानं लावून ठेवलं. हे लोक सतत झाडत असतात, त्यांनी पाणी मारून झाडलं तर धूळ उडणार नाही आणि लोकांना त्रास होणार नाही. हाच माझा एवढाच एक प्रश्न होता. या रस्त्यामध्ये JCB वगैरे लावून ठेवलं आहे. वरतून येणारा, ह्या ब्रिजवरून येणाऱ्या, जोरात येणाऱ्या गाड्या इथे यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. इथे शाळेतले जे मुलं येतात त्यांची बसेस इथे थांबतात. तर हे कसं काय माहीत नाही. ते काम पण कधी पूर्ण होणार आणि हे नेहमीचंच आहे म्हणजे मुंबईमध्ये, त्यात काय नाविन्य नाही आहे. आणि ह्या लोकांना सांगितलं तरी हे ऐकत नाही, म्हणजे ते त्यांची मजुरी करत असतात. सो बघा काय करता येईल का. यांच्या मराठी माणसाचे लागत चालले. हे आहे दृश्य असं इथलं. हे माणूसबळ वाढून लवकरसुद्धा हे काम संपवू शकतात, पण नाही होणार. ते पैसे कसे खायला मिळणार. सो असं आहे. आणि या लोकांना सांगायला गेलं तरी ते ऐकणार नाहीत. ते आपल्यावरच जोर जबरदस्ती करणार, आपल्यालाच गप्प बसवणार, शांत बसवणार. पण किती दिवस शांत बसायचं. त्याला प्रत्येक गोष्टीवर आपण शांत बसतो म्हणून आज बघितलं ना काय झालं आहे काश्मीरमध्ये. सो वेळेत निर्णय घ्यायला शिका, वेळेत कामं पूर्ण करायला शिका, तेव्हा प्रॉब्लेम होणार नाही. चलो, थँक्यू सो मच.